जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण येथे सराव घेणार आहोत। चला मग वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए आयकर। आयकर हा कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे। पुढील प्रश्न, अजिंक्य रहाणे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए अजिंक्य रहाणे हा क्रिकेट खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? तर भारतीय हवाई दलाच्या प्रमुखास एअर चीफ मार्शल असे म्हटले जाते। पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध राष्ट्रातील पोलीस दलात समन्वय साधणारी संस्था कोणती? तर बघा, इंटरपोल ही संस्था पोलीस दलातील समन्वय साधणारी संस्था आहे। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे। जसं सर्वांनाच माहिती आहे, बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली होती। पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, केरळ या राज्याचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो साक्षरतेमध्ये। पुढील प्रश्न, वातावरणात कोणता वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर बघा, नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणात सर्वात जास्त असते, जे 78% इतके गणले जाते। पुढील प्रश्न, कोणता डास चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो? तर बघा, ॲनाफिलिस मादी नावाची जी डास असते त्या मादीने चावल्याने हा मलेरिया आपल्याला उद्भवत असतो। पुढील प्रश्न, GSM म्हणजे CDMA या संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर बघा, मोबाईल फोन याच्याशी ही संज्ञा संबंधित आहे। पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग भुईमुग पिकावर प्रामुख्याने आढळतो? तर बघा, अरगट हा जो रोग आहे तो भुईमुग पिकावर आढळतो। पुढील प्रश्न, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक डी ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे। पुढील प्रश्न, औळा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, 12 ज्योतिर्लिंगापैकी औळा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात स्थित आहे आणि हिंगोली हे शहर कयाधू नदीकाठी वसलेले आहे। पुढील प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ केव्हा स्थापन झाले? तर बघा, 1965 साली भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केली होती। पुढील प्रश्न, हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर बघा, आंब्यांचा जर विचार केला तर हापूस आंब्यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर बघा, पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर या जिल्ह्यात स्थित आहे। पुढील प्रश्न, हिपेटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? तर बघा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाणारी यकृत या अवयवाशी हिपेटायटिस हा आजार संबंधित आहे। पुढील प्रश्न, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर बघा, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन यांना आपण जाणतो आणि पदावर असताना मृत्यू पावणारे हे देखील पहिले राष्ट्रपती झाकीर हुसेनच होते। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी 2024 मध्ये कर्नाटकमधील हुबळी जे की 1500 मीटर इतकं लांब आहे हे प्लॅटफॉर्म गणले गेले आहे। याआधी खरगपूर आणि गोरखपूर या 2 प्लॅटफॉर्मचा उल्लेख केलेला होता। पुढील प्रश्न, ग्रामपंचायत सदस्याची संख्या डॅश डॅश निश्चित करतात? तर बघा, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 7 ते 17 इतकी गणली जाते आणि त्यांची सदस्य संख्या जिल्हाधिकारी हे निश्चित करत असतात। पुढील प्रश्न, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, ईश्वर विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती हे ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक मंजूर करते। पुढील प्रश्न, मुंबईचा सिंह कोणास म्हटले होते? तर बघा, फिरोजशाह मेहता यांना आपण मुंबईचे सिंह म्हणून ओळखतो। पुढील प्रश्न, न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर बघा, न्यू इंडिया हे वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते। ॲनी बेझंट यांना आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे 1917 साली यांनी हे पहिलं पद भूषवलं होतं आणि जर पहिल्या भारतीय महिला विचारल्या तर सरोजिनी नायडू 1925। चला पुढील प्रश्न,
खालीलपैकी लाल किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक बी, शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला आहे. पुढील प्रश्न, कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर बघा, नृसिंहची वाडी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होत असतो. पुढील प्रश्न, कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर शहर वसलेले आहे. पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, बाजीप्रभूंचा अश्वारूढ पुतळा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विशालगड. विशालगडावरती बाजीप्रभूंचा अश्वारूढ पुतळा आहे. पुढील प्रश्न, तोरणमाळ थंडीचे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, नंदुरबार या जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पुढील प्रश्न, जागतिक रेबीज दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी, 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस पाळला जातो. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला? तर सन 2015 मध्ये महाराष्ट्र सेवा हमी कायदा लागू झाला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंदची स्थापना कधी झाली? तर बघा, 1984 साली महानंदची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर बघा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी, जे की खानदेशमध्ये मोडलं जातं, या ठिकाणी महाराष्ट्रात एकमेव सोने शुद्धीकरण कारखाना आहे. पुढील प्रश्न, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, ट्रॉम्बे या ठिकाणी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न, वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, मोहनदास करमचंद गांधी. म्हणजे त्यापैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही? तर बघा, पोलिओ हा रोग पाण्यामार्फत पसरत नाही. बघा मित्रांनो, पोलिओ हा एकमेव असा आजार आहे ज्यावरती कुठल्याही प्रकारची लस म्हणजे वॅक्सिन उपलब्ध नाही आहे. फक्त आपण पोलिओवरती लस देऊन त्याला फक्त एक कंट्रोल म्हटलं जातं, जसं ज्याप्रमाणे त्याला एक थोडं आधार देण्यासाठी पोलिओची लस दिली जाते. मात्र पोलिओवरती कुठल्याही प्रकारचं औषध या वॅक्सिन उपलब्ध नाही. डॉक्टर साल्क यांनी पोलिओवरती लस उपलब्ध केली होती, म्हणजे त्यांनी यांचा शोध लावला होता. पुढील प्रश्न, खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH क्रमांक 4 कोणता? तर बघा, मुंबई ते चेन्नई NH4 या नावाने ओळखला जातो आणि मुंबई आग्रा NH3 या नावाने ओळखला जातो. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर बघा, 2550 किलोमीटर इतकी गणली जाणारी गंगा ही भारतातील सर्वात लांबीची नदी आहे. महाराष्ट्रातील जर विचारली तर गोदावरी, ज्याची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. पात्राने जर विचार केला, भारतात पात्राने सर्वात मोठी नदी तर ब्रह्मपुत्रा या नदीचा उल्लेख केला जातो. पुढील प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? तर बघा, 1942 मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरनं भारत छोडोची सुरुवात झाली होती. महात्मा गांधींनी या चळवळीचे प्रोत्साहन केले होते. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधी यांना आपण भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधतो. पुढील प्रश्न, पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखते? तर सर्वांनाच माहिती आहे, साहजिकच पंडित नेहरू यांना आपण चाचा या नावाने ओळखत होतो. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन होतं. स्वतंत्र भारताचे जर पहिले गव्हर्नर जनरल विचारलं तर लॉर्ड माउंटबॅटन, आणि जर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जर असा उल्लेख केला तर सी राजगोपालाचारी. यामध्ये अजिबात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. भारतीय विचारलं तर सी राजगोपालाचारी, आणि फक्त भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारले तर लॉर्ड माउंटबॅटन. पुढील प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक यांचं हे वृत्तपत्र आहे.
पुढील प्रश्न, भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर बघा 1965 साली भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर बघा तांब्याची शिवराई आणि सोन्याची होन या नावाने गणलेली त्यांनी, म्हणजे तांब्याची शिवराई आणि सोन्याची त्यांनी होन हे त्यांच्या राज्याभिषेकावेळी काढण्यात आली होती. पुढील प्रश्न, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंतांनी म्हटले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा बंदिस्त वर्ग आहे असे त्यांनी म्हटले होते. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला? तर बघा जागतिक अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर या दिवशी आपण महात्मा गांधी जयंती साजरा करतो. त्यांचा जन्म पोरबंदर गुजरात या राज्यात झाला होता. पुढील प्रश्न, भारतात डॅश साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर बघा 1952 साली भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पुढील प्रश्न, एकमेव खेळाडू ज्यांना भारतरत्न भेटला आहे, म्हणजे ते एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे, ते म्हणजे सचिन तेंडुलकर, जे की क्रिकेटशी या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर बघा मूलभूत हक्क RTI हा मूलभूत हक्क नाही आहे. पुढील प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा अहमदनगर तुरुंगात जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नाही आहे. 2024 या वर्षी अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, फ्लाइंग सिख असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते? तर बघा मिल्खा सिंग या खेळाडूला आपण फ्लाइंग सिख या नावाने ओळखतो. पुढील प्रश्न, संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते? तर बघा संगणकाचा वेग व क्षमता रॅम याच्यावरती अवलंबून असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केली होती? तर बघा सोनू सूद यांनी लॉकडाऊनच्या वेळेस म्हणजे कोरोना काळात ही ॲप सुरू केली होती. पुढील प्रश्न, भारतामध्ये पिनकोड झोन किती आहेत? तर बघा भारतामध्ये 9 हे पिनकोड झोन आहेत. जसे महाराष्ट्रात हवामान विभाग जसे 9 आहेत, त्याचप्रमाणे 9 या अंकावरनं पिनकोड झोन इतके आहेत. आणि भारतात 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढील प्रश्न, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT कोठे आहे? तर बघा नावासेवा म्हणजेच रायगड या ठिकाणी JNPT स्थित आहे. म्हणजे मुंबई बंदराचा भार कमी करण्यासाठी JNPTची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न, साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांच्या या पुस्तकास मिळालेला आहे? तर बघा गीतांजली जे रवींद्रनाथ टागोर यांचं गाजलेलं पुस्तक आहे, या पुस्तकांना त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता. पुढील प्रश्न, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर बघा सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा बुलढाणा या जिल्ह्यात संत गजानन महाराज यांचं शेगाव या ठिकाणी मोठं मंदिर आहे. पुढील प्रश्न, सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, द्राक्ष या फळाची जात सोनाका आहे. पुढील प्रश्न, रक्ताचे एकूण किती गट आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक ए, 4 गट आपण रक्ताचे मानतो, जसं A, B, O आणि AB. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा डॅश वर्षाचा कार्यकाळ असतो? तर बघा राज्यसभेच्या सदस्यांचा जर कार्यकाळ विचारला तर 6 वर्ष एवढा असतो. आणि जर राज्यसभेचा विचारला तर राज्यसभा ही स्थायी सभागृह असते, जी कधीही बरखास्त होत नाही. आजचा शेवटचा आणि लास्ट प्रश्न, रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, चित्रकला या संबंधित रवी वर्मा या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा, जेणेकरून आपला जनरल नॉलेजचा आणि जे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव होत राहील. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.